अकोल्यात स्थानिक गुन्हे शाखेने ऑपरेशन प्रहार अंतर्गत मोठी कारवाई करत अट्टल गोवंश चोराला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 11 गुन्ह्यांची उकल केली असून सुमारे 7,50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 1 जानेवारी 2024 रोजी अकोला जिल्ह्यातील चांदूर येथील शेतकरी विलास कोगदे यांच्या शेतातून 2 बैल, 2 गायी आणि 1 वासरू असे 5 गोवंश चोरीला गेले होते. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नागे अब्दुल जब्बार या आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने अकोला शहर आणि ग्रामीण भागातील 11 गोवंश चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्यांच्या इतर साथीदारांचीही माहिती समोर आली आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल आणि 3 चारचाकी वाहने असा एकूण सुमारे 7.5 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. रुपाली खडसे, ज्वालादीप न्यूज, मूर्तिजापूर.